तर ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानला मोठा फटका बसलाय। त्यातच BLA म्हणजेच बलूच लिबरेशन आर्मीनेही पाकिस्तानला झटका दिलाय। बलुचिस्तानने पाकिस्तानी लष्कराच्या गाडीवर IED हल्ला केलाय। यात 12 पाकिस्तानी सैनिक मारले गेलेत। पाहूया। बलुचिस्तानचा पाकिस्तानवर मोठा हल्ला। पाक लष्कराची गाडी IED ने उडवली। स्फोटात 12 पाकिस्तानी सैनिक ठार। ऑपरेशन सिंदूरचे हल्ले ताजे असतानाच पाकिस्तानला आणखी एक धक्का बसलाय। बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानी सैन्यावर मोठा हल्ला झाला। बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने पाकिस्तानी सैनिकांवर 2 हल्ले केले। बलुचिस्तान लिबरेशन आर्मीच्या हल्ल्यात 12 सैनिक ठार झाल्याची माहिती आहे। BLA ने पाकिस्तानी लष्करी ताफ्याच्या वाहनावर रिमोट कंट्रोल IED हल्ला केला। या स्फोटात स्पेशल ऑपरेशन कमांडर तारिक इम्रान आणि सुभेदार उमर फारूक यांच्यासह सर्व 12 सैनिकांचा मृत्यू झाला। स्फोटात गाडीचे अगदी तुकडे तुकडे झाले। गोष्टीचा अतिरेक होत गेला की त्याचा कधीतरी स्फोट व्हायचा असतो। बलूचमध्ये तो स्फोट जवळजवळ 6 महिन्यापूर्वी झालाय। मध्ये त्यांनी ट्रेन हायजॅक केली, मध्ये त्यांनी बरेच पाकिस्तानी सैनिक मारले आणि कालचीच न्यूज आहे की IED एक्सप्लोड झाल्यामुळे जवळजवळ 15 त्यांचे सैनिक मारले गेले आहे। तर आपल्याला ही कल्पना होती आणि हे कधीतरी सुरू होणार आहे आपल्याला माहिती होतं। त्यामुळे जसं त्यांनी तिकडच्या फौजा इकडे घेतल्या, त्यांचं जे आंतरिक वैमनस्य आहे ते आता उफाळून बाहेर येणार आहे। दरम्यान भारताने ऑपरेशन सिंधू राबवल्यानंतर बलुचिस्तानमध्ये आनंदाचं वातावरण पाहायला मिळालं। अगदी लोकांनी डान्स करत आपला आनंद व्यक्त केलाय। बलुचिस्तानने पाकिस्तानी सैन्यावर हल्ला करत वेगळ्या बलूचची मागणी पुन्हा तीव्र केली आहे। बलुचिस्तान आणि पाकिस्तानचा वाद हा फार जुना आहे। हा वाद पाकिस्तानी सरकारमधल्या राजकीय, सांस्कृतिक आणि आर्थिक मतभेदांवर आधारित आहे। गेल्या अनेक दशकांपासून बलूच नागरिक स्वतंत्र राष्ट्राची मागणी करतायत। पाकिस्तानी सरकारकडून अन्याय आणि दडपशाहीचा बलूच नागरिकांचा आरोप आहे। बलुचिस्तानमध्ये राजकीय दुर्लक्ष होत असल्याने अस्थिरता आहे। पाकिस्तान बलूच नागरिकांच्या मानवी हक्कांचं उल्लंघन करत असल्याचा आरोप आहे। पाकिस्तानकडून नैसर्गिक संसाधनांच्या शोषणाचा देखील आरोप आहे। बलुचिस्तान आणि पाकिस्तानचे संबंध ताणले गेले, त्यामुळे बलूचमधल्या फुटीरतावादी गटांकडून अनेकदा पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करण्यात आले। आताही बलुचिस्तानने पाकिस्तानी लष्करावर हल्ला करत आपला आक्रोश बाहेर काढलाय। दरम्यान भारत आणि पाकमधल्या सध्याच्या तणावात बलुचिस्तानच्या या कृत्यामुळे पाकिस्तानला दुहेरी फटका बसतोय। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।